नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 27 मार्च 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न पडत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? महिला प्रीमियर लीग 2026चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, RCBने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दिल्ली कॅपिटल्स या महिला संघाचा या ठिकाणी पराभव करत महिला प्रीमियर लीग या ठिकाणी 2026चं जे काही संस्करण झालं त्याचं या ठिकाणी विजेतेपद जिंकलं आहे RCB महिला टीमने. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारतातील सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड स्टील प्लांटचा शिलालेख कोठे ठेवण्यात आलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी भारतातील सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड स्टील प्लांटचा या ठिकाणी शिलालेख बसवण्यात आलेला आहे, ठेवण्यात आलेला आहे. हा प्रकल्प देशातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड स्टील प्लांट असेल, ज्याचे उद्दिष्ट शाश्वत उत्पादन आणि कार्बन नियंत्रणासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करणे हा याच्या मागचा मेन उद्देश असणार आहे. तर कोणत्या ठिकाणी शिलालेख ठेवण्यात आला आहे? आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशची स्थापना 1 नोव्हेंबर 1953. मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू, राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर आणि राजधानी आहे अमरावती. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान वेंकटेश्वरा, पापीकोंडा आणि राजीव गांधी आणि 3 महत्त्वाचे धरण सोमशिला, श्रीशैल्यम आणि नागार्जुना सागर. एक पॉईंट लिहून घ्या. सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे हे देखील आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत येतं. ठीक आहे, आज या ठिकाणी आपली जी काही 3 महिन्याची PDF आहे जानेवारी 2026 ते मार्च 2026 बरोबर, ती आज या ठिकाणी लॉन्च होणार आहे. या ठिकाणी तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. आपला जो काही चॅनलचा कंटेंट आहे, आपल्या चॅनलचे जे काही PDF आहेत त्याचा फायदा तुम्हाला बऱ्याच एक्झाम्सला या ठिकाणी ऑलरेडी झालेला आहे बरोबर. या PDF मध्ये तुम्हाला या ठिकाणी 1 लाइनर फॉर्मॅटमध्ये प्रश्नोत्तर मिळणार आहेत. जवळपास 30 ते 32 पेजेसची ही या ठिकाणी PDF असणार आहे. PDFची किंमत आपण फक्त 50 रुपये या ठिकाणी ठेवलेली आहे. ही PDF कशी घ्यायची? तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे 50 रुपयाचं. हे जे काही पेमेंट आहे तुम्हाला फक्त QR कोडने स्कॅन करूनच करायचं आहे बरोबर. मोबाईलमध्ये फोनपे, गुगल पे ओपन करा, हा QR कोड स्कॅन करा, 50 रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट 96 730 58 600 या व्हॉट्सअपला मला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस हा जो काही स्टॅच्यू आहे कोणत्या राज्याच्या अंतर्गत बसवण्यात आलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक सी, आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, हा जो काही पुतळा आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे आंध्र प्रदेशचे वर्तमानमधील चीफ मिनिस्टर चंद्रबाबू नायडू यांच्या अंतर्गत किंवा यांच्या हस्ते. ठिकाण आहे या पुतळ्याचं अमरावतीमध्ये. उंची आहे या पुतळ्याची 58 फूट उंच. कांस्य या ठिकाणी धातूचा बनवलेला हा पुतळा आहे. पोट्टी श्री रामुलू यांचा हा पुतळा आहे. कोण होते? तेलुगू नेते होते, स्वातंत्र्य सेनानी होते. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या प्रश्नामध्ये आपण एका पुतळ्याबद्दल बोलण्यात आलेलं आहे, एका स्टॅच्यू बद्दल बोललेलो आहे. तर अशाच प्रकारे बाकीचे जे काही वेगवेगळ्या स्टॅच्यूज आहेत, पुतळा आहेत बरोबर, वेगवेगळ्या एक्झाम्सला त्यांच्याबद्दल विचारण्यात आलं. लिहून घ्या. स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरातमध्ये आहे, सरदार पटेल यांचा हा पुतळा आहे. स्टॅच्यू ऑफ वननेस हा मध्य प्रदेशमध्ये आहे, आदि शंकराचार्य यांचा हा पुतळा आहे. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी तेलंगणामध्ये आहे, रामानुजाचार्य यांचा हा पुतळा आहे. स्टॅच्यू ऑफ बिलीफ राजस्थानमध्ये आहे, शंकर देव यांचा पुतळा. स्टॅच्यू ऑफ नॉलेज लातूरमध्ये आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा आहे. स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी कर्नाटकमध्ये आहे, केम्पेगौडा यांचा हा पुतळा आहे. स्टॅच्यू ऑफ डिग्निटी मर्यादा मूर्ती अयोध्या UP मध्ये या ठिकाणी हा पुतळा आहे, स्वामी रामानुजाचार्य यांची ही मूर्ती आहे. स्टॅच्यू ऑफ पीस राजस्थानमध्ये जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वरजी महाराज यांचा पुतळा आहे. स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजयवाडा आंध्र प्रदेश या ठिकाणी हा पुतळा आहे. स्टॅच्यू ऑफ युनियन अमेरिका हनुमानांची या ठिकाणी ही मूर्ती आहे. आणि स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस पोट्टी श्री रामुलू यांचा हा पुतळा आहे अमरावती आंध्र प्रदेशमध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. जागतिक दहशतवाद निर्देशांक 2026 मध्ये
भारताचा क्रमांक किती आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 13वा क्रमांक आहे आणि या ठिकाणी अभिनंदन पाकिस्तानने या रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे, पहिलं स्थान पटकावलेलं आहे. खूप या ठिकाणी पाकिस्तान मेहनत घेत असतं या ठिकाणी दहशतवाद करण्यासाठी. सर्वाधिक दहशतवाद करण्यामध्ये या ठिकाणी पाकिस्तान नेहमीच अव्वल स्थानी असावं या ठिकाणी ही सुद्धा या ठिकाणी मी शुभेच्छा देतो पाकिस्तानला, काही हरकत नाही. 1 नंबरला पाकिस्तान आहे दहशतवादाच्या बाबतीमध्ये, 2 नंबरला बुर्किना फासो आहे आणि 3 नंबरला नायजर आहे. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि आपला प्यारा भारत देश हा 13व्या क्रमांकावरती आहे जागतिक दहशतवाद निर्देशांक यांच्या रँकिंगमध्ये. ठीक आहे. अशाच प्रकारे बाकीचे जे काही वेगवेगळे निर्देशांक प्रसारित होत असतात त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती चर्चा करूया. जागतिक हवामान जोखीम निर्देशांक 2025 मध्ये 15वा, हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये 23वा, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये 75वा, आशिया उत्पादन निर्देशांकमध्ये 6वा, ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्समध्ये 32वा, इनोव्हेटर्स बिझनेस एन्व्हायरमेंट इंडेक्स 2026 मध्ये 54वा, जागतिक आनंद अहवाल 2026 मध्ये 116वा आणि जागतिक दहशतवाद निर्देशांक 2026 मध्ये 13वा. विसरायचं नाही, पाकिस्तान अव्वल क्रमांकावरती आहे. पाकिस्तानने याच्यामध्ये बाजी मारलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये गौ टेक 2026 गायीवर आधारित अर्थव्यवस्थेवर आधारित भारताची सर्वात मोठी जागतिक शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पुणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. याच्या मागचा उद्देश काय, तर गायीवर आधारित शेती, दुग्ध व्यवसाय, सेंद्रिय खते आणि ग्रामोद्योगांना या ठिकाणी चालना देणे, तसेच गो आधारित संसाधनांशी संबंधित उत्पादने आणि उद्योगांसाठी बाजारपेठेतील संधी वाढवणे हाही या ठिकाणी याच्या मागचा मेन उद्देश आहे. तर पर्याय क्रमांक ए पुणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे एखाद्या परिषदेबद्दल, तर बाकीच्या परिषदांवरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 100वे आर्थिक भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यामध्ये, 21वे जागतिक मराठी संमेलन पणजी गोव्यामध्ये, 52व्या G7 शिखर परिषदेचे आयोजन फ्रान्समध्ये, ब्लॅक स्वान समिट 2026 भुवनेश्वरमध्ये, आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 नवी दिल्लीमध्ये, 25वे शांघाय शिखर परिषद 2025 चीनमध्ये, आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद 2025 भारतामध्ये, पारंपरिक औषधांवरील दुसरी जागतिक आरोग्य संघटना जागतिक शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये, 8वी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी असेंब्ली नवी दिल्लीमध्ये, AI इम्पॅक्ट समिट 2025 उत्तराखंडमध्ये आणि गौ टेक 2026 पुण्यामध्ये आयोजित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न क्रमांक 5. दरवर्षी जागतिक रंगभूमी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 27 मार्चला दरवर्षी आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक रंगभूमी दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. 2 पॉईंट लिहून घ्या. रंगभूमीचे सांस्कृतिक महत्त्व सांगणे, शांततेचा संदेश देणे आणि नाटकाच्या माध्यमातून सामाजिक संवाद साधणे हा याच्या मागचा उद्देश आहे. इतिहासाबद्दल सांगायचं म्हटलं लिहून घ्या. 1961 मध्ये युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने हा दिवस या ठिकाणी घोषित केला होता. तर 27 मार्चला दरवर्षी आपण जागतिक रंगभूमी दिवस म्हणून साजरा करतो. क्लिअर. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. पुढचा प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणाला 2026चा स्टॉकहोम वॉटर पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. कावेह मदानी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? कावेह मदानी असं त्यांचं नाव आहे. 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. योगदान काय, यांना हा पुरस्कार का देण्यात आला, तर त्यांनी जलसंकट, हवामान बदल आणि जलसुरक्षेवर महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. प्रदान या ठिकाणी कोठे करण्यात येणार आहे, तर हा पुरस्कार ऑगस्ट 2026 मध्ये जागतिक जल सप्ताहादरम्यान प्रदान केला जाणार आहे. 23 ते 27 ऑगस्ट 2026 दरम्यान जागतिक जल सप्ताह आपण साजरा करणार आहोत आणि या सप्ताहाची थीम आहे वॉटर फॉर पीपल अँड प्रोग्रेस. बरोबर. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात या प्रश्नाच्या अतिरिक्त. पुढचा प्रश्न क्रमांक 7. भारत फ्रान्स संबंध दृढ केल्याबद्दल कोणाला लीजन ऑफ ऑनर कमांडर दर्जा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी. जावेद अशरफ असं त्यांचं नाव आहे. कोण आहेत हे? फ्रान्समधील भारताचे माजी राजदूत होते. त्यांनी काय कार्य केलं, तर जुलै 2020 ते डिसेंबर 2024 या कार्यकाळामध्ये भारत फ्रान्स धोरणात्मक भागीदारी अधिक सखोल आणि मजबूत करण्यामध्ये त्यांची प्रमुख भूमिका होती. हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय राजदूत ठरले. त्याच्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. सलग दोन्ही प्रश्न पुरस्काराबद्दल आहेत. तर लेटेस्ट पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया. 2024चा मातृभूमी साहित्य पुरस्कार सारा जोसेफ यांना, बाल साहित्य पुरस्कार 2025 सुरेश सावंत यांना,
2025चा मानसिक आरोग्य पुरस्कार सायमा वाजेद यांना. चिंता रवींद्रन पुरस्कार 2025 शरणकुमार लिंबाळे यांना. नृत्य कलानिधी पुरस्कार 2026 उर्मिला सत्यनारायणन यांना. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 सीता अशोक शेळके यांना. विली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025 डॉक्टर चंद्रकांत लहरिया यांना. CEO ऑफ द इयर पुरस्कार समीर कनोडिया यांना. MP बिर्ला स्मृती पुरस्कार यशवंत गुप्ता यांना. संगीता कलानिधी पुरस्कार 2026 डॉक्टर जयंती कुमारेश यांना. आणि 2026चा स्टॉकहोम वॉटर पुरस्कार कावेह मदानी यांना. पुढचा प्रश्न क्रमांक 8. निवडक मार्गांवरती निश्चित विमान भाडे उपलब्ध करून देण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने कोणती योजना सुरू केलेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, फेअर से फुर्सत वन रूट वन फेअर. काय नाव आहे? फेअर से फुर्सत वन रूट वन फेअर असं या ठिकाणी काय आहे तर या योजनेचं नाव आहे, स्कीमचं नाव आहे. पुढचा प्रश्न, विप्रोने गांधीनगरच्या गिफ्ट सिटीमध्ये कोणत्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून एक नवीन स्ट्रॅटेजिक हब स्थापन केलेले आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ग्लोबल BFSI सेक्टर फॉर AI पॉवर्ड सोल्युशन्स. बरोबर. तर या ठिकाणी विप्रोने गांधीनगरच्या गिफ्ट सिटीमध्ये या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून कोणत्या ग्लोबल BFSI सेक्टर फॉर AI पॉवर्ड सोल्युशन्स याच्यावरती फोकस केंद्रित करून एक नवीन स्ट्रॅटेजिक हब स्थापन केले आहे. पुढचा प्रश्न, T20 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये शतक झळकवणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू कोण ठरलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, फॅनी उटागू शिमानिंदे असं त्यांचं नाव आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 11. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेद्वारे अलीकडेच राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून दर्जा देण्यात आलेली कालिंजर किल्ल्याची टेकडी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक बी, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर उत्तर प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. काय? तर भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेद्वारे राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून दर्जा देण्यात आलेली कालिंजर किल्ल्याची टेकडी या ठिकाणी स्थित आहे. जाता जाता उत्तर प्रदेशबद्दल रिव्हिजन टाकून जाऊया. स्थापना झाली 24 जानेवारी 1950. मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल, राजधानी आहे लखनौ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण आहे रिहंद नावाचं. शेवटचा प्रश्न, भारत सरकारने महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी अलीकडेच कोणता उपक्रम सुरू केलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, कृषी सखी नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमाचा उद्देश केवळ महिला शेतकऱ्यांना मान्यता देणे हाच नाही तर त्यांना कृषी आणि पीक विम्याशी जोडून आर्थिकदृष्ट्या देखील सक्षम करणे, कॅपेबल करणे या उद्देशाने या ठिकाणी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होताचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोणत्या देशाने मार्च 2026 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेतून आपले सदस्यत्व अधिकृतपणे मागे घेतलेले आहे? अमेरिका, अर्जेंटिना, ब्राझील की जपान? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.